नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, तो म्हणजे जीवन 7/12 मोहीम। हे नेमकी काय आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण पाहूया। महसूल विभागाअंतर्गत जो काही 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा राखण्यात आलेला आहे, त्या अंतर्गत जर पाहिलं तर 1 मार्च 2025 पासून जो काही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व गावांमध्ये जीवन 7/12 मोहीम राबवण्यासाठी सुरू झालेली आहे आणि त्या मोहिमेचीच शासन स्तरावर माननीय महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन हा प्रकल्प जो काय असेल, ती मोहीम असेल, ते संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबतचे निर्देश हे दिलेले आहेत। जीवन 7/12 मोहीम जर पाहिलं तर त्या अंतर्गत काय झालेलं आहे, ती 7/12 मधील गावातील जे काही मयत खातेदार असतील त्यांच्या वारसदारांच्या नोंदीची जी काही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्या मयत खातेदार यांच्या वारसांना जे काही त्यांच्या शेतजमीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची वारसांची नोंद ही विहित कालावधीमध्ये अधिकार अभिलेखामध्ये नोंद झाल्यामुळे त्यांच्यासाठी समोर अनेक अडचणींना जावं लागतं। त्या दृष्टिकोनातूनच संपूर्ण राज्यात जीवन 7/12 मोहीम राबवण्याचा शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला आहे। तो शासन निर्णय असा आहे की राज्यामधील संपूर्ण सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेख मध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांचे जे काही वारसदार नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये जीवन 7/12 मोहीम ही राबवण्यात यावी। त्याच्या अंतर्गत काय केलेलं आहे की सदर मोहीम राबवण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। कार्यक्रम जर पाहिलं त्याच्यामध्ये तर 1 एप्रिल 2025 ते 5 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये काय करायचं आहे, तर ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तुमच्या गावचे जे काही तलाठी आहेत यांनी त्यांच्या सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करायची आहे। त्यानंतर 6 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये ज्या काही वारसासंबंधी आवश्यक असणारे कागदपत्रे, त्यामध्ये जर पाहिलं तर मृत्यू दाखला असेल, डेथ सर्टिफिकेट त्यांचं त्यालाच म्हणतात, वारसबाबत सत्य प्रतिज्ञालेख असेल किंवा स्वघोषणापत्र असेल किंवा पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला असेल, सर्व वारसांचे नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवास बाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे। त्यानंतरचे जर कालावधी पाहिलं तर 21 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 या कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा। त्यानंतर जे काही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार 7/12 दुरुस्त करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती 7/12 वर नोंदवलेल्या असतील। वरील कालबद्ध कार्यक्रम राबवण्यासाठी खालीलप्रमाणे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर संबंधित तालुक्याचे जे काही तहसीलदार यांची त्यांच्या तालुक्याकरिता समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर त्यांच्या अधीनस्थ जे काही कार्यक्षेत्र असेल त्यांच्यासाठी त्यांनी विहित मुदतीमध्ये हे कार्यक्रम पूर्ण पाडून घ्यायची जबाबदारी तहसीलदार यांच्यावर देण्यात आलेला आहे। तसेच कार्यक्रमाबद्दल जे काही ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी व मंडळ अधिकारी यांना एक अवगत करणं म्हणजे त्यांना माहिती सुद्धा देणं हे तहसीलदार यांचं कार्य असणार आहे। त्यासंबंधी जर पाहिलं तर जिल्हाधिकारी जे असतील ते जिल्हाधिकारी यांची जिल्ह्याकरिता संपूर्ण त्यांच्या जिल्ह्यामध्ये जे काही तालुके येत असतील संपूर्ण जिल्ह्याकरिता त्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यांनी संपूर्ण जे काही अधीनस्थ तालुक्यांचे वेळोवेळी आढावा बैठकी घेऊन सदर मोहिमेबाबत त्यांना अडचणी येत असल्या त्यांचे निराकरण करून जे काही अडचणी येत असेल त्यांचे निराकरण करावे हे सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहे। तसेच संबंधित जे काही विभागीय आयुक्त आहेत त्यांची ही अधीनस्थ जिल्ह्यांकरिता म्हणजे त्यांच्यासाठी जेवढे काही विभागाअंतर्गत जिल्हे येतात त्यांच्यासाठी विभागीय संनियंत्रक अधिकारी सुद्धा म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्यांच्या नियमित आढावा बैठकी वगैरे घेणं किंवा त्यांचा साप्ताहिक अहवाल खालील नमुन्यांमध्ये सोमवारी प्रत्येक ह्याच्यावरी ही करायचं आहे। तुम्ही स्क्रीनवर इथं पाहू शकता की जसा अशा पद्धतीनं हे संपूर्ण त्यांचा आढावाचा जो काही ही असेल ते त्यांना संपूर्ण दर सोमवारी अहवाल हा त्यांना सादर करायचा आहे। सदर मोहिमेअंतर्गत वारस नोंदणी करता अर्ज ई हक्क प्रणाली मार्फत नोंदणी घेण्यात येणार आहेत। तसेच ज्या काही 7/12 वरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व वारस नोंदी घेऊन 7/12 जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणेच विहित कालबद्ध कार्यक्रम राबवावा व जीवन 7/12 मोहीम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी हा याच्यासारखं सांगण्यात आलेले आहे।
अशा पद्धतीने सर्व जे काही मयत खातेदार असणार आहेत, मयत खातेदारांच्या वारसांसाठी एक अत्यंत दिलासादायक असं जी-आर निर्गमित करण्यात आलेलं आहे. तरी सर्व जे काही खातेदार असतील मयत असणाऱ्यांचे वारसदार, त्यांनी या जी-आरचा लवकरात लवकर फायदा घेऊन आपला जो काही कार्यक्रम 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे, त्या अंतर्गत संपूर्ण आपल्या गावचे जे काही तलाठी असतील, आपल्या ग्रामपंचायतमध्ये याची चौकशी करून तुम्ही सविस्तर असा तुमच्या जो काही निर्णय असेल किंवा तुमच्या सातबाराच्या वारस नोंदी वगैरे पूर्णपणे तुम्ही करून घेऊ शकता. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.